सकाळी सकाळी या पोरीची वेगळीच घाई उठली होती, कारण तिला एका ट्युशन मधून येऊन ना आणखी दुसऱ्या ट्युशनची तयारी करावी आणि दुसरीचा आपला खाऊ सोडूनच दीदीच्या ताटातलं सर्व पाहिजे म्हणून हट्ट करून बसली होती. आता या यांच्या ना टॉम अँड जेरीच्या भांड्यात ना नेहमीप्रमाणे ना मोठीलाच माघार घ्यावी लागते. गेल्या 2-4 दिवसापासून ना माझ्या गळ्यात काही मंगळसूत्र नाही. आता त्याचं कारण म्हणजे ना माझं ना काळ्या माळातलं मंगळसूत्र माझ्या पोरीने 4-5दा ओढताड करून तोडून टाकलं. आता ते काही 10 गाठत बसायचं काही आपल्याला परवडणार नाही, म्हणून मी विकृती मंगळसूत्र घालायला बसले आणि त्यातही माझ्या पोरीने चांगलाच कुटाणा करून ठेवला. सायंकाळी ना पोरींना खायचे होते मसाला पापड. आता घरी काही सामान जास्त काही अवेलेबल नव्हतं, पण जे काही सामान होतं 2-4 ना त्यामध्ये पोरींना असं छान असं मसाला पापड करून दे. आता ना पोरींच्या पोटाला शांत करून मी माझं पुढचं काम करायला घेतलं, लसूण सोलण्याचं. घरातली आलं लसणाची पेस्ट संपली होती आणि ही का जर आठवड्याभराची करून नाही ठेवली तर मग वेळेवर सकाळी धांदल उडते. आज काय तुम्हाला फ्राईड राईसच खायचा होता आणि बाहेर येत होता पाऊस, मग काय घरीच करायला घेतला होता ना, ते सर्व भाज्या पॅन मध्ये टाकून घेतला. आता काय माझ्याकडे कोणतेच सॉस घरी अवेलेबल नव्हते, पण घरी मात्र ठेवलेलं होतं फ्रीज मध्ये ना फ्राईड राईस मसाल्याचं पॅकेट. मग तेच एक छान असं टाकून घेतलं आणि तयार झालं माझ्यासाठी मस्त असं माझं फ्राईड राईस. चला मग व्हिडिओला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.